नमस्कार मित्रांनो, आपल्या खबर लाईट या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरामध्ये एक असा पदार्थ आहे जो नसला तर स्वयंपाकच अपुरा वाटतो. तो म्हणजे बटाटा. घरामध्ये भाजी नसेल, फक्त बटाटा असला तरी चालतं. भाजी, भजी, काचऱ्या, चाट काहीही करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बटाटा हा खूप आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा बटाटा फक्त खाण्यासाठीच नाही, तर चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. जर हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला बटाट्याचे असे काही घरगुती उपाय सांगणार आहे जे नियमित केल्यास चेहऱ्यावर नक्कीच फरक दिसू शकतो. बटाटा त्वचेसाठी उपयोगी का असतो? तर मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की बटाटा पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्सवर का काम करतो. याचं पहिलं कारण म्हणजे नॅचरल ब्लिचिंग एजंट. बटाट्यामध्ये कॅटेकोलेस नावाचं एन्झाईम असतं जे त्वचेचा रंग हलका करण्यास आणि डाग फिकट करण्यास मदत करतं. दुसरं कारण व्हिटॅमिन सी. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी हे चांगल्या प्रमाणात असतं जे त्वचेतील कोलेजन वाढवतं, त्वचा टाईट ठेवतं आणि चेहरा तरुण दिसायला मदत करतं. तिसरं कारण पोटॅशियम आणि सल्फर. हे दोन्ही घटक त्वचेतील घाण साफ करतात, पोअर्स क्लीन करतात आणि काळेपणा कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच बटाटा नियमित वापरल्यास त्वचा हळूहळू क्लिअर, ब्राईट आणि फ्रेश दिसायला लागते. उपाय पहिला, बटाट्याचा रस थेट लावा. एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या. तो नीट स्वच्छ धुवून घ्या. किसणीवर किसा आणि त्याचा रस काढा. आता एक कॉटन बॉल घ्या. तो रसामध्ये बुडवा आणि जिथे पिगमेंटेशन आहे तिथे किंवा पूर्ण चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय जर तुम्ही दररोज केला तर 10 ते 15 दिवसांमध्ये नवीन डाग हलके होऊ लागतात आणि काही डाग पूर्णपणे कमी होतात. उपाय दुसरा, बटाटा प्लस लिंबाचा रस. 2 चमचे बटाट्याचा रस घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक ॲसिड असतं जे डाग कमी करण्यासाठी खूप मदत करतं. परंतु महत्त्वाची सूचना, जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर लिंबू वापरू नका. फक्त बटाट्याचा रसच वापरा. हा मिश्रण 10 ते 15 मिनिटं ठेवा आणि चेहरा नंतर धुवून काढा. उपाय तिसरा, डोळ्याखालचा काळेपणा कमी करण्यासाठी. जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील तर बटाट्याची एक पातळ फोड कापा. त्यावर थोडंसं पाणी किंवा मध लावा आणि डोळ्याखाली 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने फिरवा. काही लोक रात्री झोपताना ही फोड डोळ्याखाली लावून झोपतात आणि सकाळी उठल्यावर डोळे जास्त फ्रेश दिसायला लागतात. काही महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टी देखील लक्षात ठेवा. एक, पॅच टेस्ट नक्की करून पहा. कोणताही उपाय करण्याआधी कानामागे थोडासा रस लावा. जळजळ झाली तर वापरू नका. दुसरं, सनस्क्रीन वापरा. तुम्ही कितीही उपाय केले पण बाहेर जाताना सनस्क्रीन लावलं नाही तर पुन्हा टॅनिंग होऊ शकतं. नेहमी ताजाच रस वापरा. जुना काढून ठेवलेला रस वापरू नका. डाग खूप जुने असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. घरगुती उपाय उपयोगी असतात पण काही वेळा मेडिकल ट्रीटमेंटची गरज असतेच. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती नक्की लक्षात ठेवा. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यामुळे कोणतेही प्रयोग करताना काळजी घ्या. हे उपाय नैसर्गिक आहेत म्हणून नियमित केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. पण संयम ठेवा, रिझल्ट लगेच येत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.